भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी एक नवा फतवा काढलाय। शिक्षकांना आता शाळेत शिकवण्याऐवजी कुत्र्यांच्या मागं फिरावं लागणार आहे। हा अजब फतवा कुणी काढलाय, ही बौद्धिक दिवाळखोरी कशासाठी, पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर। भटक्या कुत्र्यांवर शिक्षक ठेवणार पाळत। शिक्षण विभागाचा अजब फतवा। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। भटक्या कुत्र्यांचे हल्ले आणि कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज होऊन मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांना अनेकदा लक्ष्य केलं जातंय। याची दखल घेत शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवली जाणार आहे, पण याची जबाबदारी चक्क शिक्षकांवरच सोपवण्यात आली आहे। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त शिक्षकांनी करावा असा अजब फतवा अमरावती महापालिकेच्या शिक्षण विभागानं जारी केलाय। नेमका हा फतवा काय आहे पाहूया। शाळेच्या आवारात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी असेल। कुत्र्यांच्या व्यवस्थापनाची आणि तपासणी यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी देखील शिक्षकांकडेच असेल। शाळेत शिक्षकांचं नाव आणि संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या नावाखाली शिक्षण विभागानं हा नवा प्रयोग केलाय। अमरावती महापालिकेच्या शिक्षण विभागानं हा अजब फतवा काढल्यामुळे प्रहारचे बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विद्यार्थ्याला शिकून पूर्ण झालं असणार, गरिबांना शिक्षणच भेटलं नाही पाहिजे आणि शिक्षकांना कुत्र्याला सांभाळायचं। ते कुत्रे किती सांभाळले शिक्षकांना ते आमदारांना पाठपुरावा करायचा आणि त्याचा पाठपुरावा देवेंद्र भाऊ करण। काय नालायकी आहे, आम्ही निषेध करतोय याचा। मला वाटतं एक दोन कुत्रे आता शिक्षण मंत्र्याच्या घरीच बांधून ठेवू। हे अशी जर वेळ ते निर्णय वापस घेतला पाहिजे, नाहीतर मला वाटते जिथं कृषी मंत्री आहे ना, शिक्षण मंत्री आहे ना, तिथं आजूबाजूला सगळ्या बंगल्यावर त्याचे कुत्रे सोडून देऊ आम्ही। हे सगळं हास्यास्पद आहे। सगळी घाण हीच लोक करतायत, कुत्रे हेच लोक पोसतायत, शिक्षकांना त्रास हेच लोक देत आहेत, शिक्षकांना शिक्षकांचं काम सोडून बाकी सगळी कामं करायला लावतायत। पूर्ण वेळ शिक्षकांना बिझी करून शिक्षकांनी कुत्र्यांवर लक्ष जास्त द्यावं आणि विद्यार्थ्यांवर कमी द्यावं असं या सरकारचं सुरू आहे। हे कुठेतरी लज्जास्पद आहे आणि हास्यास्पद पण आहे। देशातल्या अनेक भागात कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत। अशातच दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे सरकारी शाळांमधील शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम सोपवण्यात आलंय। छत्तीसगडमध्येही शिक्षकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। अशातच अमरावती महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन शिक्षकांच्या माथी नवी जबाबदारी मारल्यामुळं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं बाळकडू द्यायचं की भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी योजना आखायच्या असाच प्रश्न उपस्थित होतोय। अमर घटारे, साम टीव्ही न्यूज, अमरावती।